आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण यावेळेस महानगरपालिकेच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती जी सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे याच्यावरती आपला आजचा विशेष भाग राहणार आहे. काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीनं आपण ह्या निवडणुकीकडे बघताय सध्याच्या घडीला महानगरपालिकेच्या संदर्भातल्या? महानगरपालिकेमध्ये चेंजेस होणं जरुरी आहे. प्रत्येक वेळेस काय होतं की 2-2, 3-3 टर्म 30-30 लोक निवडून येतात आणि विकास नावाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष. त्यामुळं नवीन पिढी या मैदानात उतरली पाहिजे, जे की काम करण्यासाठी कॅपेबल असतील. काय वाटतं, कोणत्या प्रकारचा बदलाव परभणीमध्ये झाला पाहिजे? मागच्या जवळपास 40 वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात. काय बदल व्हायला पाहिजे? सर्वसाधारण आपण मराठवाड्याचा विचार केला तर परभणीचे तालुके सुद्धा चांगले झाले. हिंगोली सारखा जिल्हा मागून आपल्या फार पुढे गेला. मग हा बदल आपल्या परभणीसाठी व्हायला पाहिजे. निवडून आल्यानंतर कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही. निवडणूक येताना सगळे आश्वासन देतात, परंतु काम होत नाही. त्यासाठी हा बदल व्हायला पाहिजे. काय वाटतंय, हे जे राजकीय काय म्हणतात त्याला, मानसिकता विकास न करण्याची, याला काय जबाबदारी असेल? काय कशा पद्धतीने लोक जबाबदारी त्याला पण? आणि परभणीचा नागरिक आहे तो पण फार संयमी आहे भाऊ, खूप सहनशक्ती आहे त्याच्यामध्ये. पण त्यामध्ये काय आठवण सांगतो, काही काही लोकांना असं वाटतं की आम्ही त्या मतदारसंघाचं रजिस्ट्री करून घेतलं आणि याने दुसऱ्या कोणाच तिथे येऊ नये. आणि मग 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस ते आले निवडून येतात आणि ते तो मतदारसंघ स्वतःची जागीर समजतात. नवीन उमेदवाराला संधी द्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांची सुद्धा हेळसांड होताना दिसत आहे. आपण पाहतो निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांना डावलून इथे नवीन यांना देण्याची किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे असे देण्याचे आरोप होत आहेत किंवा असे संधी मिळत नाहीत. काय सांगायला निष्ठा किती आहे, किती जुना कार्यकर्ता आहे हे विचारत नाही घेतात. तुमच्याकडे पैसे किती आहेत हे विचारले जाते, म्हणून सुद्धा फार मोठी निराशा कार्यकर्त्यांमध्ये पसरली, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पसरली आहे. सगळ्या पक्षांचा या बाबतीत आहे. काय सांगाल? मी गेली 5 वर्षापासून भाजपमध्ये अतिशय चांगला असा पक्ष सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे. परंतु पक्षाचे काही नेते याच्यात चुका करतायत. जे जुने कार्यकर्ते 30-30 वर्षापासून आहेत ते पक्षात आहेत, पक्ष सोडत नाहीत, पण त्यांना कोणती पद दिल्या जात नाही. नवीन आलेल्या लोकांना पद दिले जातात. जे 30-30 वर्षाची लोक आहेत त्यांनी ज्यावेळेस सत्ता नव्हती, ज्यावेळेस भाजपचं वर्चस्व नव्हतं, त्यावेळेस 3-3दा इलेक्शन लढले. त्यांची डिपॉझिट गेले तरी त्यांनी इलेक्शन लढले. मग आता ज्यावेळेस आपली सत्ता आलेली भाजपची, त्यावेळेस या जुन्या लोकांकडे का आपण विचार करत नाही हा प्रश्न निर्माण होतो. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या कार्यकर्त्याची नाराजी आहे. पैसे किती आहेत, किती खर्च करू शकता हे विचारलं चाललंय. आता डॉक्टर क्षीरसागर सर आहेत म्हणून आहेत, ते प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहेत. ते भाजपचे पहिले निवडून आलेले सदस्य आहेत. त्यांना सुद्धा डावलं चाललंय. आज शेळके आहेत, बिट्टू गव्हाणे आहेत, 30-40 वर्षापासून हे पक्षामध्ये काम करतात. भाजप वाढवण्याचं काम करतात, परंतु ते त्यांना हेतू पुरस्कार डावले जातात. माझं काय म्हणत आहे, काल परवा एका कार्यकर्त्याने क्लिप पण टाकली
की जुन्या कार्यकर्त्यासाठी आम्हाला आंदोलन करणं लागेल आणि सांगणं लागेल की बा आमच्यासाठी भाजपमध्ये 30% 40% जुन्या कार्यकर्त्याचं आरक्षण द्यावं, हा विचार या कार्यकर्त्याचा चालू आहे. म्हणजे एवढी बिकट अवस्था पक्ष झालेला आहे. परंतु माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात चांगलं काम चालू आहे पक्षाचं. परंतु स्थानिक नेत्यामध्ये मतभेद, समन्वय नाही, त्यामुळे हे प्रकार घडत आहे. भाऊ, एक महत्वाचा प्रश्न की आपले चिरंजीव आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मग आपण सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहात का, असा अनेकांना प्रश्न पडलाय. अनेकांचे भोवळे वंचवले आहेत की वरपुडकरांचा निर्णय काय असेल याकडे लक्ष राहिले, काय सांगा. आणि बऱ्याच लोकांची गणित बिघडलेत राजकीय. नाही, मी भाजपमध्ये आहे, भाजपमध्येच राहणार. बर, जोपर्यंत माननीय बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब आहेत, हा माझा वैयक्तिक माझं त्याच्यामध्ये काही हे नाही. परंतु समाज आणि राष्ट्र आणि पक्ष हे अतिशय महत्वाचे असतात. यांना बाधा ठरेल असं काय करत नाही. आणि मला माझा पूर्ण बावनकुळे साहेबांवर, फडणवीस साहेबांवर विश्वास आहे आणि ते महाराष्ट्राला चांगल्या रीतीने घेऊन चाललेले आहेत. फक्त जे स्थानिक नेत्यामुळे हा परिणाम होतोय त्यांना ते थोडं आवर घ्यायला पाहिजे. भाऊ, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर होताना आपल्याला दिसला नगरपालिका सारख्या निवडणुकांमध्ये. खासदार जाधवांनी आरोप केला की बाबा भारतीय जनता पार्टीचं सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, तरीही त्यांना पैसे वाटप करून निवडणुका जिंकाव्या लागतात. ही शोकांतिका आहे, याबद्दल आपल्याला काय मत आहे? निश्चितपणे शोकांतिका आहे. एक ट्रेंड पडला किंवा हे पैशाची निवडणूक लढवत आहेत. परभणी जिल्ह्यातले एक असं उदाहरण आहे. हे गंगाखेडचे माजी आमदार गायकवाड साहेब होते, त्यांच्याकडे एकही रुपया नव्हता, तरी ते 3 वेळेस आमदार झाले. तो ट्रेंड आता बदलत चाललेला आहे. काही लोक जे संस्थानिक आहेत, जे फार मोठे पैसेवाले आहेत, त्यांना असं वाटतंय की नुसतं आपण पैसा खर्च केल्यामुळे जागा निघत. तितके पैसे खर्च करू नये, त्यांची किती मतांना जागा निघते हा प्रश्न आहे. जोपर्यंत समाजाचा पाठिंबा मिळत नाही, मतदाराचा पाठिंबा मिळत नाही, तोपर्यंत जागा निघत नाही. तुम्ही किती पैसे खर्च करा, तुमचा विश्वास मतदाराला आला नाही तो निवडून येऊ शकत नाही. असे बरेच नावांना सांगतो मी, बरेच उदाहरण सांगतो की ज्यांनी खूप पैसे खर्च केले पण ते पडले. भाऊ, निष्ठा आणि विचारधारेची काही किंमत उरली की नाही, काय वाटते आपल्याला? कसं हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोण काय करेल ते सांगता येत. काही लोक नेत्याच्या पुढे पुढे करतात, त्यांचं काही नसताना त्यांची तिकीट होतात. नेते मंडळी त्यांच्यासाठी पैसे लावतात आणि त्यांना निवडून आणतात. कारण त्यांना असं पाहिजे की आता आपल्या हाताखालचे नोकर पाहिजे त्यांना. तो निवडून आलेला उमेदवार जो बी असेल ते त्याच्या सांगण्याच्या बाहेर नाही पाहिजे. अर्थात ही डिक्टेटरशिप झालेली आहे राजकारणामध्ये, ही नसायला पाहिजे. त्यामुळे काय झालं, गोरगरीब जो आहे माणूस आहे, त्याला इच्छा आहे राजकारणात, त्याला काम करायची इच्छा, तो आजकाल काहीच करू शकत नाही. तो खितपत पडेल आहे, ते काम करू शकतो पण पैसा नाही. समाज बिघडत चाललेला आहे, मतदार बिघडत चाललेले आहेत, पैशाचं खूप वाटप चालू आहे. याला कुठंतरी एक कायद्यानं बंधन आलं पाहिजे. आणि त्यावेळेस सर्वसाधारण माणसाला इलेक्शन लढवता येते. भाऊ, बंडखोरी फार वाढलेली सध्या दिसते आपल्याला. सकाळी ह्या पक्षात होता, दुपारी त्या पक्षात, संध्याकाळी तिसऱ्या पक्षात दिसतेत माणसं. सध्याच्या घडीला बंडखोरीचं प्रमाण मोठं
दिसते सध्याच्या घडीला. आणि अजून दोन त्याच्यामध्ये एक आहे की भाजपात सत्तेमध्ये पक्ष असल्यामुळे अनेक पक्षातले इंटरेस्ट त्याच्यात होत आहे. इन्कमिंग मोठी आहे. इन्कमिंग मोठी आणि जे निष्ठावंत आहे त्यांची आवड बंद व्हायली, नाराजी सुरू व्हायला. भाजपात इन्कमिंग मोठ्या प्रमाणात आणि बाकी निष्ठावंत बंडखोरी करतात. काय सांगा? म्हणजे त्या बाबतीत मी बोलतो, मी स्वतः भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस भाजप सत्तेत नव्हता. नव्हतं. बरं. भाजप सत्तेत नसला तरी मी प्रवेश केला. पण मी अशा त्यावेळेस पक्ष सत्तेत असताना त्या पक्ष सोडून मी इकडे गेलो. असं काही फारसं होत नाही की या पक्षातून तुम्ही बदल केला त्या पक्षात. ज्या वेळेस कार्यकर्त्यावर अन्याय होतो फार मोठ्या प्रमाणात, त्यावेळेसच त्या कार्यकर्त्याचे विचार येतात की आपण पक्ष बदलायला पाहिजे. जर त्याच्यावर अन्याय होत नसेल, त्याला न्याय मिळत असेल तर कोणी असं विचार करणार नाही बाहेर जायचं. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परभणी महापालिकेमध्ये मुस्लिम बहुल मतदान जास्त आहे, निर्णायक मतदान राहणार आहे. आणि स्थानिकच्या काही नेत्यांनी मुस्लिम समाजामध्ये जास्तीत जास्त तिकीट वाटपचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. त्याकडे काय कसं बघा, जातीनी आहे गणित. बीजेपीने भूतून भविष्यात प्रकार घडला की मुस्लिम कॅन्डिडेट हा बीजेपीच्या तिकिटावर निवडून आला मोठ्या भाग. काय आपले तर कसं राहील चित्र? कारण की आपण बीजेपी होतात आणि इतका मोठा आपला मुस्लिम समाजामध्ये संपर्क आहे. हे जे आपण म्हणतो की मुस्लिम समाजाच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये तुमचा त्या मुस्लिम कार्यकर्त्याचा चांगला संबंध असेल तो भाजपकडून सुद्धा मुस्लिम निवडून येऊ शकतो. आता फारसं धर्म हे काही राहिलेलं नाही. आता सध्या प्रत्येक जण असा विचार करतो की बा आपण निवडून यायला पाहिजे, आपण काम करायला पाहिजे, मग तो पक्ष कोणताही असो. आणि ज्या पक्षात त्याला जागा मिळाली तो कोणत्याही धर्माचा असो तो पक्ष स्वीकारतो. महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येण्याचे संकेत आहेत का आपल्या मते? विविध शासकीय योजना राबवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही यशस्वी झालेली आहे शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचण्यासाठी. काय वाटते, भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल? आता जे दिग्गज नेते आपल्या भाजपमध्ये आलेले आहेत, निश्चितपणे भाजप यश यायला पाहिजे. परंतु परभणीचं वातावरण असं मला वाटत नाही की एक हाती सत्ता येईल. परंतु राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, हे जे मित्र पक्ष आलाय, भाजप, राष्ट्रवादी ना शिवसेना, शिंदे गट, हे तिघे मिळून निश्चितपणे महापौर परभणी ते शंकू नाही, मित्र पक्ष. आपण भाजपात आहात आणि परभणीकरांना प्रश्न पडलाय की बाबा विजूभाऊ भाजपात आहेत आणि स्वतःच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश दिलाय. हे काय नेमकं भानगड काय? कसं आहे का, हा मुलगा 2012 पासून तिकीट मागतोय. त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये होतो. भरपूर साहेबांच्या नेतृत्वात तिकीट मागत होतो. परंतु पॉलिटिकल त्याला त्यावेळेस डावललं गेलं. दुसऱ्या वेळेस 2017ला त्यांना तिकीट मागितलं. त्यावेळेस नेमक्या आमच्या वहिनी मीनाताई या उभा टाकल्या. या उभा टाकल्यानंतर मी त्याला मुलाला सांगितलं माझं की तू आता माघार घे, आमच्या मातृतुल्य वहिनी आहेत, त्यांच्या विरोधात आपल्याला काम करता येत नाही, त्यामुळं आम्ही माघार घेतली. पण त्यावेळेस सुद्धा त्याला सांगण्यात आलं की तुला कॉप नंबर घेतो. दोन्ही वेळेस निवड आश्वासन आणि यावेळेस सुद्धा ते आश्वासन त्याला द्यायला, पण त्याचा भरपूर साहेबांवर विश्वास नाही राहिला. मी खूप प्रयत्न केला की तो जाऊ नये, परंतु मी सुद्धा त्याचा समर्थ राहिलो. मतदानाला एवढंच मी आवाहन करेल की जास्तीत जास्त
आपल्याला फार मोठा हक्क दिलेला आहे आणि त्या हक्काचं पालन करायला पाहिजे. देशामध्ये असा भारत देशच असा विकसित आहे की जो लोकशाही आहे. हम्म. जर तुम्ही मतदान करणार नाही तर लोकशाहीचा ऱ्हास होईल, नष्ट होऊ शकतो. हम्म. आणि कुठेतरी हुकुमशाही संपवण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं एवढं आवडतं. शेवटचा प्रश्न भाऊ, आपण परभणीकर आहात, आपण विविध क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. परभणीसाठी देखील खूप काही झालं पाहिजे अशी आपली मनोकामना नेहमी राहिलेली आहे. या महापालिकेकडे पाहत असताना परभणीचा विकास साध्य होईल का, काय सांगाल? चांगले लोक आले तर साध्य होईल, पण करप्टेड लोक आल्यावर नाही होणार. काहीतरी त्याला लिमिट पाहिजे. सत्ता आली म्हणजे माझू नाही. आणि जास्तीत जास्त लोकांनी जर चांगला सहभाग घेतला चांगल्या नेत्यांनी, तर आपण हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, हे मागून आलेले लिफ्ट गेले, मग आपला का जाऊ नये? याचा सुद्धा नेत्यांनी आणि मतदारांनी सुद्धा विचार करून मतदान करायला पाहिजे.